يسألونك عن الأهلة قل هي مواقيت للناس والحج وليس البر بأن تأتوا البيوت من ظهورها ولكن البر من اتقى وأتوا البيوت من أبوابها واتقوا الله لعلكم تفلحون وقاتلوا في سبيل الله الذين يقاتلونكم ولا تعتدوا إن الله لا يحب المعتدين وقتلوهم حيث ثقفتموهم وأخرجوهم من حيث أخرجوكم والفتنة أشد من القتل ولا تقاتلوهم عند المسجد الحرام حتى يقاتلوكم فيه فإن قاتلوكم فاقتلوهم كذلك جزاء الكافرين فإن انتهوا فإن الله غفور رحيم وقاتلوهم حتى لا تكون فتنة ويكون الدين لله فإن انتهوا فلا عدوان إلا على الظالمين الشهر الحرام بالشهر الحرام والحرمات قصاص فمن اعتدى عليكم فاعتدوا عليه بمثل ما اعتدى عليكم واتقوا الله واعلموا أن الله مع المتقين وأنفقوا في سبيل الله ولا تلقوا بأيديكم إلى التهلكة وأحسنوا إن الله يحب المحسنين وأتموا الحج والعمرة لله فإن أحصرتم فما استيسر من الهدي ولا تحلقوا رؤوسكم حتى يبلغ الهدي محله فمن كان منكم مريضا أو به أذى من رأسه ففدية من صيام أو صدقة أو نسك فإذا أمنتم فمن تمتع بالعمرة إلى الحج فما استيسر من الهدي فمن لم يجد فصيام 3 أيام في الحج و7 إذا رجعتم تلك 10 كاملة ذلك لمن لم يكن أهله حاضر المسجد الحرام واتقوا الله واعلموا أن الله شديد العقاب. तुम्हाला चंद्राच्या घटण्या वाढण्याबाबत प्रश्न विचारतात. त्यांना सांगा की हे लोकांसाठी वेळ दाखवण्याचं साधन आहे आणि हज यात्रेचे दिवसही चंद्रावरून ठरतील. आणि नेकी हे नव्हे की तुम्ही घरात छतावाटे किंवा मागच्या बाजूने आत यावं, परंतु नेकी ही आहे की अपराधापासून स्वतःला वाचवावं आणि घरामध्ये दरवाजातूनच प्रवेश करावा आणि अल्लाहचं भय राखून असा, यासाठी की तुम्ही सफल व्हावं. जे तुमच्याशी लढाई करतात तुम्ही सुद्धा अल्लाहच्या मार्गात त्यांच्याशी लढा आणि अतिरेक करू नका, कारण अल्लाह मर्यादेचं उल्लंघन करणाऱ्यांना पसंत करत नाही. आणि अशा लोकांना ते दिसतील तिथे ठार करा आणि त्यांनी जिथून तुम्हाला बाहेर काढलं होतं तुम्ही तिथून त्यांना बाहेर काढा. आणि फितुरी माजवणं हत्या करण्यापेक्षाही जास्त खराब आहे. आणि त्यांच्याशी आदरणीय मस्जिदीजवळ लढू नका जोपर्यंत ते तुमच्याशी त्या ठिकाणी लढणार नाहीत. तरी देखील जर या आदरणीय मस्जिदीजवळ तुमच्याशी ते लढत घेतील तर तुम्ही त्यांना ठार करा. इन्कार करणाऱ्या लोकांची अशीच गत झाली पाहिजे. मग जर ते लढणं थांबवतील तर अल्लाह माफ करणारा मोठा मेहरबान आहे. आणि त्यांच्याशी त्यावेळेपर्यंत लढा जोपर्यंत फितूर फसाद पूर्णपणे मिटून जात नाही आणि अल्लाहचा दस्तूर जारी व्हावा. जर ते फंद फितुरी करणं थांबवतील तर जुलमी लोकांशिवाय कोणावरही हात टाकू नये. आदर सन्मानाच्या महिन्याच्या बदल्यात फक्त आदर सन्मानाचा महिना असू शकतो आणि आदराच्या सर्व गोष्टींमध्ये बरोबरीचा विचार राखला पाहिजे. मग जो आदरणीय महिन्यात तुमच्यावर हात टाकील तर तुम्ही सुद्धा उत्तरादाखल त्याच्यावर हात उचला. अल्लाहची आज्ञा मोडण्यापासून स्वतःला वाचवत रहा आणि चांगलं जाणून घ्या की अल्लाह तर दुराचारापासून दूर राहणाऱ्यांच्या सोबत आहे. आणि अल्लाहच्या मार्गात खर्च करीत रहा आणि आपल्याच हातांनी स्वतःला हलाखीत टाकू नका आणि सदाचारावर अटळ रहा. खात्रीनं अल्लाह नेकी करणाऱ्यांशी प्रेम राखतो. आणि अल्लाहकरिता हज आणि उमरा पूर्ण करा. मग जर मार्गात घेरले जाल तर जी कुर्बानी करू शकाल एक जनावर पाठवा आणि जोपर्यंत कुर्बानी आपल्या ठिकाणावर पोहोचत नाही
आपल्या डोक्यावरील केस काढू नका. तरी पण तुमच्यात कोणी आजारी असेल किंवा त्याच्या डोक्याला त्रास असेल तर रोजे किंवा दान किंवा कुर्बानी केल्यानं फिदया म्हणजे दंड अदा होईल. जर शांततेच्या अवस्थेत कोणी उमरासह हज करण्याचा लाभ प्राप्त करेल तर जी कुर्बानी करू शकाल ती करावी. आणि ज्याला कुर्बानीचं जनावर बळी मिळत नसेल तर त्याने रोजे राखावेत. हजच्या दिवसात 3 आणि 7 दिवस जेव्हा परत फिरून जाईल. हे एकूण 10 रोजे झाले. ही सवलत त्याच्यासाठी आहे ज्याचं कुटुंब आदरणीय मस्जिदीजवळ राहत नसेल आणि अल्लाहचं भय बाळगून असा. जाणून घ्या की अल्लाहचा अजाब मोठा सक्त आणि कठोर आहे.